शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातले खासदार शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार की नाही याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत खासदार नरेश म्हस्के आहेत. 9 पैकी 6 खासदार जाणार अशी चर्चा आहे. तुमचं स्पष्टीकरण. उबाटाची उरलेली सर्व सेनाच काही दिवसात शिवसेनेमध्ये दिसेल. सर्व म्हणजे मग तिकडं कोण उरणार, नेते कोण उरणार की नाही त्या पक्षात? आदित्य ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या व्यतिरिक्त शिवसेना जी काय ते स्वतःला म्हणतात आणि जे नाही आहेत त्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणार. खासदारच फक्त येणार की आमदार पण येणार किंवा इतर पदाधिकारी जिल्हा प्रमुख वगैरे असतील ते? अहो आपण पाहताय जिल्हा प्रमुख, नगरसेवक, माजी आमदार या लोकांची रांग लागलेली आहे. रोज प्रवेश होत आहेत. आज उरले सुरलेले संभाजीनगरचे 9 नगरसेवक एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. मुंबईतील नगरसेवक आहेत, अकोला असेल, बुलढाणा असेल, पुणा असेल, सर्व आमदार असतील, माजी आमदार. आता यांच्याकडे कोण राहणार? यांच्याकडे काय नेतृत्व आहे? अहो जी शिवसेना म्हणून शिवसैनिकांनी काम केलं, जे हिंदुत्व म्हणून काम केलं, आज हे काँग्रेसच्या दाराबाहेरील तो एक प्राणी असतो, भाकरीकरता बसलेला असतो उंबरट्याबाहेर, अशी अवस्था यांची करून ठेवलेली आहे. बाणगुळाप्रमाणे हे काम करत आहे. राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेणार याची माहिती संजय राऊत देत आहेत. हे एकेकाळी आमचे नेते होते. लाज वाटते आम्हाला, वाईट वाटतं आहे की यांना आम्ही कधी काळी नेते म्हणायचो. ही अतिशय वाईट अवस्था यांनी उभाटाची करून ठेवलेली आहे, त्या शिवसैनिकांची करून ठेवलेली. कधी होणार मग हा प्रवेश? लवकरात लवकर. आगे आगे देखो होता है क्या? आता आमचे नेते आगे देखो होता है क्या माझ्यासोबत बोलण्यासाठी संतोष बांगर देखील आहेत. त्यांना आपण विचारूयात. दावा केला जातोय ऑपरेशन टायगरचा, काय सांगाल? शिवसेना उभाटातले नेते येणार आहेत? कुठे येणार आहेत तुमच्या पक्षामध्ये? अरे आता सगळेच येणार आहेत. ते जे राहिले सुईले सगळे आहेत ते सगळं आता इकडे येणार आहेत. त्याच्यामुळं तिकडं काही राहिलेलं नाही. मला वाटते त्यांचे जे मेन नेते आहेत त्यांची पण इकडेच एंट्री होणार आहे. मेन नेते कोण? संजय राऊत की उद्धव ठाकरे? संजय राऊत की उद्धव ठाकरे? आता मेन नेते म्हणल्याच्या नंतर तुम्हाला वाटते की मला सांगायची आवश्यकता नाही. मेन नेत्याची एंट्री सुद्धा मला वाटते काही दिवसामध्ये होणार आहे. किती दिवसात? एक 8-10 दिवसात होऊन जाईल. आणि जो बडबड करतोय तो तर मला वाटते 2-3 दिवसात येऊन जाईल. आपण पाहतोय बडबड करणारे देखील आमच्याकडे येतील, म्हणजेच संजय राऊत देखील आमच्याकडे येतील, 2-3 दिवसात येतील, असा दावा जो आहे तो शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप रासगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.